मारेगांव तहसील के मंगरूड़ में किसानों ने धरना आंदोलन किया। किसानों को अत्यंत कठिन परिस्थितियों का सामना करना पड़ रहा है, जहाँ एक ओर प्राकृतिक आपदाएं जैसी सूखा, अनावश्यक बारिश और ओलावृष्टि हो रही है, वहीं दूसरी ओर सरकार की गलत नीतियों के कारण किसानों को भारी नुकसान हो रहा है। निर्यात प्रतिबंधों और फसलों पर सरकार के हस्तक्षेप से कीमतें गिर रही है और नुकसान भरपाई भी अपर्याप्त मिल रही है, जिससे किसान हताश हो गए हैं। इन्हीं समस्या के समाधान के लिए किसानों ने 1 दिवसीय धरना आंदोलन किया। मांगरूळ गाव येथील सर्व शेतकरी बांधवांनी आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एक निषेध म्हणून एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। या शासनाच्या या मुजोरी धोरणामुळे आणि यांनी ज्यावेळी निवडणुकीमध्ये दिलेले शब्द फिरवल्यामुळे हा सगळा शेतकऱ्यावर होत असलेला त्रास किंवा शेतकऱ्याला होत असलेली हानी या सर्व बाबीला कंटाळून सर्व शेतकऱ्यांनी मांगरूळ या ठिकाणी त्यांचा निषेध केला। या निषेधाला कारण तर सरकारने याआधी आता जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 7 ते 8 हजार रुपये भाव आपण देऊ असे त्यांनी आपल्या एका आंदोलनामध्ये घोषित केले होते, पण आज ते सत्तेवर असताना सुद्धा असा कुठेही भाव मिळत नाही। दुसरी गोष्ट, या यवतमाळ जिल्हा हा कापसाचा एक कापूस पिकवणारा जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी कापूस हे सोनं हे आम्ही शेतकरी पिकवतो, पण या जिल्ह्यामध्ये कापसाला भाव एक प्रायव्हेट खरेदी 7,000 रुपये 7,000च्या खाली आहे। शेतकरी आहे आणि गेल्या 2-3 वर्षाआधी जो कापसाला भाव होता 8-10 हजार 12 हजारापर्यंत आमचा कापूस विक्री होता, पण आजची स्थिती अशी आहे की 6,500 हजारापासून तर 7 हजारापर्यंतच व्यापारी खरेदी करत आहे कापसाचे रेट। आणि CCIची खरेदी 75-50च्या हिशोबानं CCIची खरेदी, पण CCIची खरेदी एवढ्या उशिरा चालू झाली की बऱ्याचशा लोकांनी कापूस प्रायव्हेट व्यापाऱ्यांना विकून टाकला 6,500 ते 7,000च्या दरानं। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं एका क्विंटल मागे 1,000 रुपयाचं नुकसान झालं। आणि तेच परिस्थिती सोयाबीनची आहे। सोयाबीन हे 3,500 ते 4,000पर्यंतच गेलं आणि शासनाची खरेदी आहे 4700 रुपये, पण शासन हे खरेदी करताना आडेवेडे घेत आहे आणि शेतकऱ्यांना नाहक खरेदी त्रास देत आहे, नाफेडे खरेदी व्यवस्थित करत नाही। त्याच्यामुळे शासनाच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठी आम्ही हे 1 दिवसीय जाहीर निषेध आंदोलन इथं करत आहोत।